So hi everyone. Yesterday we start our the first chapter of our science part first, gravitation. Okay. In gravitation we discuss about the what is the effect of a force when we apply the force on a certain body. Then what happen? Okay. This all that things we have to learn in a previous lecture. In a previous lecture we also known the मोशन अँड फोर्स. ओके, व्हॉट इज दी मोशन अँड व्हॉट इज दी फोर्स. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय की आपण फोर्स म्हणजे काय ते बघितलं, त्या फोर्सचे टाईप बघितले. एक होता कॉन्टॅक्ट आणि एक होता नॉन कॉन्टॅक्ट. ओके, आणि त्याचे आपण डीपमध्ये एक्झाम्पल आणि टाईप्स पण बघितले. ओके, सो नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे आज, तुमचा पेज नंबर 1 वर एक क्वेश्चन दिलेला आहे. पेज नंबर 1 वर एक क्वेश्चन दिलेला आहे. तो क्वेश्चन आहे व्हॉट आर दी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, आठवा मग न्यूटन्सचे 3 लॉ आपण बघितले आहेत. ओके, सो या 3 लॉ मध्ये कोणकोणते लॉ आहेत ते तुम्ही 9th स्टँडर्डला बघितलंच आहे. सो ट्राय करा, तुम्हाला आठवत आहे का ती 3 लॉ. व्हिडिओ पॉज करा आणि आठवून बघा की तुम्हाला ते आठवत आहे का. ओके, अदरवाईज मी तुम्हाला त्याचा आन्सर सांगणारच आहे. ओके, सो ते 3 लॉ आहेत हे. ओके, कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन आहे व्हॉट आर दी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्सचे 3 लॉ आहेत. ओके, फर्स्ट लॉ इज एव्हरी ऑब्जेक्ट or a body continuous in a state of rest or moving in the uniform motion unless unbalanced external force act on it. म्हणजे मराठी सांगायचं झालं तर काय सांगता येईल याच्यामध्ये की एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी बॉडी. ओके, सपोज मी घेतला हा बॉल, आपण टेनिस बॉल घेऊ. ओके, हा टेनिस बॉल अर्थच्या सरफेसवर असा पडलेला आहे. ओके, दिस इज अ टेनिस बॉल आणि अर्थ सरफेसवर असा स्टे. ओके, हा कोणत्या पोझिशन मध्ये? रेस्ट मध्ये. ओके, रेस्ट मध्ये. ओके, उत्पन्न डेफिनेशन कळाली आहे बघ. एव्हरी ऑब्जेक्ट ऑर अ बॉडी कंटिन्युअस इन अ स्टेट ऑफ रेस्ट. ओके, स्टेट ऑफ रेस्ट. एव्हरी ऑब्जेक्ट ऑर अ बॉडी कंटिन्युअस इन अ स्टेट ऑफ रेस्ट. ही बॉडी कोणत्या पोझिशन मध्ये? रेस्टच्या पोझिशन मध्ये. स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे त्याची हालचाल होणार आहे का? नाही. और मूव्हिंग इन अ युनिफॉर्म मोशन. आता मूव्हिंग इन अ युनिफॉर्म मोशन. आणि दुसरी एक वस्तू घेतली. ओके, बॉलच घेतला आणि कोणत्या मोशन मध्ये? युनिफॉर्म मोशन. ओके, कोणत्या फॉर्म मध्ये? हा युनिफॉर्म मोशन. सो बघा, जेव्हा एखादी बॉडी ही रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर ती रेस्ट पोझिशन मध्येच राहणार आहे. केव्हापर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर आपण अनलेस अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन इट. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला बाहेरून असंतुलित असा बल जर का प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती बॉडी ही स्टेट रेस्ट कंडिशनला राहील. तसंच मूव्हिंग युनिफॉर्म मोशन मध्ये असेल एखादा ऑब्जेक्ट. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय की त्या पार्टिकलची किंवा त्या ऑब्जेक्टची जी काही स्पीड असेल किंवा वेलोसिटी ती काय असणार आहे? कॉन्स्टंट. ओके, सपोज 50. युनिफॉर्म मोशन म्हणजे एक कोणती तरी त्याची स्पीड असणार आहे 50 km/h. ओके, हा तिचा स्पीड आहे. हा जर का स्पीड कंटिन्युअसली हाच असेल ओनली 50 कॉन्स्टंट तर त्या मोशनला आपण काय म्हणू? युनिफॉर्म मोशन. आणि ती एक सरळ रेषेत अशी कंटिन्युअसली मूव्ह होत राहते. ओके, सो एखादी वस्तू जर का रेस्ट मध्ये असेल किंवा ती वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर ती त्या स्टेट मध्ये राहील. एक तर रेस्ट मध्ये राहील किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये. केव्हापर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर आपण एक्सटर्नल फोर्स हा अप्लाय करत नाही तोपर्यंत. कळायला पहिल्याला. ओके, सो नेक्स्ट कडे जाऊ आपण. सेकंड लॉ, फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ऍक्सेलरेशन. ओके, आता याच्यामध्ये काय की तुमचा जो फोर्स आहे एखाद्या ऑब्जेक्टला जर का आपण फोर्स लावतो तर त्या ऑब्जेक्टची काय होणार आहे? ऍक्सेलरेशन होणार आहे. त्याचं ऍक्सेलरेशन येणार आहे. सिंपल स्टेटमेंट आहे त्याचं की फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ऍक्सेलरेशन. मग कसं लिहू शकतो आपण ते मॅथमॅटिकली? F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी A, therefore F is equal to ma. म्हणजे याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला या इक्वेशन वरून की जर का एखाद्या बॉडीला आपण फोर्स लावला तर तिचा जो मास आहे त्या मास सोबत
त्याचं काय होणार आहे, ऍक्सेलरेशन होणार आहे. ओके, दिस इज द सेकंड लॉ. व्हॉट अबाउट द थर्ड लॉ? थर्ड लॉ इज एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय होणार आहे की आपण एखादी ऍक्शन करतोय. फॉर एक्झाम्पल मी टेनिस बॉल घेतलाय आणि तो टेनिस बॉल हा भिंतीवर आदळलाय. जेवढा फोर्स मी इकडून लावणार आहे त्याला, ओके, जेवढा फोर्स मी इथून लावणार आहे तेवढ्याच फोर्सने तो काय येणार आहे, रिव्हर्स येणार आहे. म्हणजे मी काहीतरी ऍक्शन करतोय, ओके, आणि तिकडून मला काहीतरी रिॲक्शन मिळते, त्याच्यामुळे बॉल तो आदळून परत रिव्हर्स माझ्याकडे येणार आहे. समजलं? सो असा थर्ड लॉ आहे. सिंपल आहे. याचं एक्झाम्पल देता येईल तुम्हाला. एखादा बॉल जर का आपण स्टेडी स्टेटमध्ये ठेवलं किंवा स्टेट ऑफ रेस्टमध्ये ठेवलं तर तो स्टेट ऑफ रेस्टमध्ये जाईल केव्हापर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर बाहेरील फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत. ओके, त्याला जर का आपण फोर्स अप्लाय केला तर तो मुव्हिंग पोझिशनमध्ये निघून जाईल. पण जोपर्यंत त्याच्यावर कोणताही बाहेरील अप्लाय होत नाही फोर्स तोपर्यंत तो त्याच कंडिशनला राहणार आहे. त्या कंडिशनमध्ये जर का एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, ओके, जर का युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती मोशन तो युनिफॉर्म मोशनमध्येच राहील. केव्हापर्यंत, जोपर्यंत त्याला आपण बाहेरून एखादा फोर्स किंवा बाहेरून एखादा फोर्स त्याच्यावर अप्लाय होत नाही तोपर्यंत तो युनिफॉर्म मोशनमध्येच राहणार आहे. ओके, सो एज एक्झाम्पल देता येईल तुम्हाला रॉकेट. ओके, रॉकेट इज अ सिंपल एक्झाम्पल आहे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, हे तिन्ही लॉ तुमचे ऑलरेडी 9th फर्स्टच्या जेव्हा तुमचा 9th सायन्स फर्स्ट चॅप्टर झाले त्याच्यामध्ये तुमचं झालेलं. ओके, एकदा ते रिव्हिजन तुम्ही देऊन बघा आणि हे पण तुम्ही आता काय करायचंय, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. ओके, स्क्रीनशॉट घेऊन मग तुम्हाला झूम करून चांगल्या प्रकारे काय लिहिता येईल. ओके, कारण की थोडाफार व्हिडिओ जर का ब्लर होत असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं. जिथं ब्लर होत नाही तिथं काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा. व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे. देन त्या नोट्स लिहून घ्यायचे स्क्रीनशॉटवर. देन मग नंतर कंटिन्यूस तुमचा व्हिडिओ करायचा आहे तुम्ही. ओके, सिंपल लॉ आहे. तुम्ही एकदा रिव्हिजन द्यायला तुम्हाला नक्कीच कळेल. ओके, आणि काही डाऊट असतील तर आपण पूर्ण चॅप्टर झाल्यावर एक डाऊट सेशन म्हणून एक एक्स्ट्रा लेक्चर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्सचे जे क्वेश्चन्स आहे, जे डाऊट आहे ते तुम्ही आम्हाला सेंड करायचे. त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट, देन वी विल कंटिन्यू. ओके, नेक्स्ट पेज नंबर 2. ओके, पेज नंबर 2 वर सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सो ते आपण रीड करू. बघा इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे. द ग्रेट सायंटिस्ट सर इसाक न्यूटन. ओके, द ग्रेट सायंटिस्ट सर इसाक न्यूटन, born in 1642 and death is 1727, was one of the greatest scientists of recent times. He was born in England. ओके, या जे काही न्यूटन आहे त्यांचा जो जन्म आहे तो कुठं झाला, इंग्लंडमध्ये झाला. He gave his laws of motion, equation of motion and theory of the gravity in the book Principia. ओके, तिने एक बुक प्रिन्सिपिया म्हणून एक बुकाचं लेखन केलेलं त्यांनी. ओके, रायटिंग केलेले. त्याच्यामध्ये त्यांनी हे 3 टॉपिक टाकले. फर्स्ट टॉपिक कोणता आहे, लॉज ऑफ मोशन. सेकंड इज अ इक्वेशन ऑफ मोशन अँड थर्ड इज अ थेअरी ऑफ दी ग्रॅव्हिटी. ओके, नेक्स्ट बघा. बिफोर दिस बुक वॉज रिटन, म्हणजे या बुक लिहिण्याच्या अगोदर केप्लर्स हॅड गिवन दी 3 लॉज डिस्क्रायबिंग दी प्लॅनेटरी मोशन. हाऊएव्हर दी reason why the planets move in the way described by the Kepler's law was not known. ओके, सो जेव्हा मी जे न्यूटनने जे काही शोध लावले, ओके, तेव्हा हे केप्लरचे लॉ आहे आलेले नव्हते. ओके, किंवा जेव्हा केप्लर्सने काय केलं, काय सेंटेन्स दिले बघा, परत एकदा रीड करतो. द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव इन दी वे डिस्क्राइब बाय दी केप्लर्स लॉ वॉज नॉट नोन. म्हणजे जेव्हा त्यांनी हे काही प्लॅनेटरी मोशनचा जेव्हा स्टडी करत होते तेव्हा केप्लर्स लॉ हे डेव्हलप झालेले होते तोपर्यंत. ओके, हे नंतर यांच्या शोध लागला. ओके, त्याच्यानंतर बघा. द न्यूटन विथ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ह केप्लर लॉ. न्यूटनने काय केलंय की जे केप्लर्स लॉची थेअरी, ओके, ती मॅथमॅटिकली काय केली आहे, डिराइव्ह केली. नेक्स्ट बघा.
In the addition to this, Newton did ground breaking work in several areas including, आता बघा याने कुठे कुठे काम केलेले, ओके, या सायंटिस्टने कुठे कुठे काम केलेले ते बघा न्यूटन. फर्स्ट इज अ light, then heat, sound and mathematics. He invented a new branch of a mathematics. त्यांनी काय केले, एक नवीन प्रकारची अशी ब्रांच ओपन केली मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या रिलेटेड. ओके, देन this is the called the calculus and has a wide ranging application in a physics and mathematics. जे काही त्यांनी नवीन ब्रांच चालू केली, या ब्रांचचा पुढे खूप उपयोग झाला फिजिक्स मध्ये पण आणि मॅथ मध्ये पण. ओके, then he was the first scientist to construct the reflecting telescope. okay, 9th स्टँडर्ड ला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये बघितले भरपूर प्रकारचे टेलिस्कोप. सो फर्स्ट टेलिस्कोप बिल्ड करणारा किंवा त्याची डिस्कवरी करणारा हा सायंटिस्ट कोण होता, मग न्यूटन होता. ओके, एवढं लक्षात ठेवायचे. ओके, इंट्रोडक्शनचा पार्ट होता, तुम्ही परत एकदा रीड करून घ्या, तुम्हाला इझिली ते समजेल. ओके, हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुम्हाला जो नेक्स्ट पार्ट आहे, कोणता पार्ट आहे तो, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, तो आपण लगेच चालू करणार आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी आता इरेज करणार आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक इज अ सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सर्क्युलर मोशनवरच तुमचा सेंट्रिपिटल फोर्स डिपेंड आहे. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, ओके, जर का आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स हे शिकायचं आहे, त्यासाठी आपल्याला सर्क्युलर मोशन म्हणजे काय ती माहिती पाहिजे. मग कोणत्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, आठवा बरं, आपल्या 9th मध्ये ऑलरेडी झालंय. ओके, सो सर्क्युलर मोशन कसं म्हणजे a motion in which the object moving with the circular path or moving in a circumference of the circle with the constant radius is called the circular motion. okay, ऑलरेडी मी डेफिनेशन लिहून घेतली. मी का बरं डेफिनेशन अगोदर लिहितोय, कारण की या डेफिनेशन जर का मी तुम्हाला जेव्हा मी लेक्चर करतो तेव्हाच लिहून देईल, तेव्हा हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि व्हिडिओ मोठा झाल्यामुळे काय होणार आहे की तुमचं जे तुम्ही डाउनलोड करायला जासाल ना, तेव्हा तुम्हाला मग अडचण येईल, कारण की व्हिडिओ 400-500 MB च्या जवळपास निघून जाईल. त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्तीत जास्त छोटा व त्यामध्ये जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, एवढं अंडरस्टँड करून घ्या. त्याच्यामुळे मी डेफिनेशन ऑलरेडी लिहून ठेवतोय. ओके, म्हणजे आपला वेळ वाचेल. ओके, आणि तुमचं व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी MB सुद्धा कमी लागेल. ओके, सो काय परत एकदा रेडी करतो आणि डेफिनेशन पाठ करून ठेवायची, लर्न करून ठेवायची. ओके, द मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव्हिंग in a circular path or the moving in a circumference of the circle with the constant radius. याच्यामध्ये हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे या डेफिनेशन मध्ये, की एखादा पार्टिकल हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, पण मग कशा प्रकारे, कॉन्स्टंट रेडियसने. त्याची रेडियस चेंज होणार तिथं नाही. and this is type of motion is called the circular motion. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा सर्क्युलर पाथ घेऊ. ओके, हा एक पाथ आहे, इथं तुमचा एखादा ऑब्जेक्ट आहे. ओके, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट ए. ओके, आता हा काय होतोय, इथून याची काहीतरी रेडियस असेल. ओके, इथं काही रेडियस असेल, इथं काहीतरी रेडियस असेल, इथं काहीतरी रेडियस. ओके, आपण 5 सेंटीमीटर रेडियस घेऊ. ओके, जर काही रेडियस 5 असेल तर मग ही पण किती असणार आहे, 5 फ्रॉम दी सेंटर. ओके, फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल दिस रेडियस इज अ 5 सेंटीमीटर. ओके, ओरिजिन पासून. सो हा पार्टिकल काय करतोय, कंटिन्युअसली या सर्कम्फरन्स मध्ये फिरतोय किंवा या सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. ओके, जर का असं एखादा पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट या सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल विथ दी कॉन्स्टंट रेडियस, देन इट इज कॉल्ड मोशन. दिस मोशन इज कॉल्ड दी सर्क्युलर मोशन. आर यू गेटिंग? सो याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला. ओके, आता याची व्हेलोसिटी काय असणार आहे रे, बघा स्टार्टिंग कुठून होते. टॉपिक इज अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी बुक मध्ये दिलेली. ओके, सो लेट अस सी दी पेज नंबर 2. इन दॅट पेज नंबर 2 ट्राय दिस म्हटलंय बघा. ट्राय दिस मध्ये बघा, आता टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ दी स्ट्रिंग. ओके, काय करायचंय की एक स्टोन घ्यायचा आणि एक स्ट्रिंग घ्यायचा, म्हणजे दोरा घ्यायचा, त्या दोऱ्याला एका कोपऱ्याला काय बांधायचंय, स्टोन बांधायचे. टेक ए अदर इन युअर, भाकलो रे भाई.
So next point is a सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता बुक मध्ये जे दिले ते आपण रीड करू. पेज नंबर 2 वर बघा. ट्राय दिस. Tie a stone to end of the string. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along the circle as shown in a figure. ओके, जी काही फिगर दिलेली आहे फिगर मध्ये दाखवलेलं काय करायचं आहे, एक दोरा घ्यायचा आहे, त्या दोऱ्याला काय बांधायचं आहे, स्टोन बांधायचं आहे आणि तो स्टोन काय आपल्याला असं फिरवायचं. ओके, तुम्ही सर्व शेतकरी तुम्हाला माहिती आहे की आपण गुंफण कसं फिरवतो. ओके, त्या टाईप मी करायचं आहे. दोरा घ्यायचा आहे, एका साईडला त्याला स्टोन बांधायचा आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं आहे. ओके, बघा असं केल्यानंतर काय होईल. 1.2 ए मधली डायग्राम बघा, त्याच्यामध्ये दिलेली. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन स्टोन, म्हणजे तुम्ही काही फोर्स त्याच्यावर अप्लाय करताय का. इन विच दी डायरेक्शन इज अ फोर्स ऍक्टिंग, तो फोर्स तुम्ही अप्लाय करत असाल तर कोणत्या डायरेक्शनला करताय. देन हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम दी ऍक्टिंग, व्हॉट विल दी इफेक्ट ऑन दी स्टोन. जर का आपण हा फोर्स नाही केला, झिरो केला तर काय होईल. ओके, हे आपल्याला करून बघायचे. ओके, याच्यामध्ये काय होणार तुम्हाला मी सांगणार, डायग्राम करून एक्सप्लेन करणार आहे. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. ॲज अ लॉंग वी दी होल्डिंग दी स्ट्रिंग वी आर पुलिंग दी स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज दी टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल अँड आर दी अप्लाइंग दी फोर्स टुवर्ड इट. म्हणजे जेव्हा आपण तो जो काही स्टोन आहे, ओके, इथं असेल तुमचा हात दोरा, इथं तुमचा हँड असेल आणि हा स्टोन आपण या सर्क्युलर मोशन मध्ये काय करतोय, रोटेट करतोय किंवा फिरवतोय या डायरेक्शनने. ओके, याच्यामध्ये काय होतं, इथं मी हा जी स्ट्रिंग आहे ती काय केलेली आहे, होल्ड केलेली, म्हणजे इथं धरून ठेवलेली आणि मी फोर्स कोणत्या दिशेला लावतोय, टुवर्ड्स दी सेंटर. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये काय होतं, जेव्हा आपण गुंफण फिरवतो, ओके, तेव्हा जो स्टोन आहे तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो विथ दी कॉन्स्टंट रेडियस. ओके, तेव्हा काय होतं मग की जो आपण फोर्स लावतोय तो फोर्स काय करतोय, तो फोर्स हा डायरेक्टेड टू दी सेंटर, म्हणजे तो फोर्स कुठे अप्लाय होतोय, सेंटरकडे. ओके, जोपर्यंत आपण फोर्स देत राहू ही हा स्टोन कंटिन्युअसली फिरत असेल आणि ऍट अ सर्टन पॉईंट, म्हणजे जर का मी ह्या पॉइंटला, ओके, ह्या पॉइंटला जर का मी फोर्स रिमूव्ह केला, ओके, मी तो स्टोन सोडून दिला, मग काय होईल, तो स्टोन असा इकडे कुठेतरी असं निघून जाईल. ओके, ह्या पॉइंटला घेतल्यावर इकडे किंवा ह्या पॉइंटला घेतल्यावर इकडे. मग असं काय होतं, जेव्हा आपण फोर्स रिलीज करतो तेव्हा तो काय होणार, तो स्टोन तिथून निघून जाणार आणि ॲज अ लाईक अ टँजेंट टाईप तो तिथून काय होणार आहे, निघून जाणार आहे. का बरं असं झालं, कारण की आपण त्याच्यावर जो फोर्स लावला होता त्या फोर्सची डायरेक्शन कुठे होती, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल. ओके, त्याच्यामुळे काय झालं की तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरायचा. जेव्हा मी हा फोर्स झिरो केला, ओके, जेव्हा मी फोर्स झिरो करतोय तेव्हा काय होतंय, मग तो दगड तिथून फेकला जातोय, म्हणजे ते स्ट्रिंग्स आहे तो दगड काय दुसरीकडे निघून जाते आणि तो कोणत्या डायरेक्शनने जातोय, टँजंट असते ना, टँजंट सर्कलची, ओके, अशा डायरेक्शन तो निघून जातो. हेच तुमचं काय सर्क्युलर मोशन. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हे कंटिन्युअसली जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय करतो आणि ती जर का कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल विथ दी कॉन्स्टंट रेडियस, देन त्या ऑब्जेक्टवर हा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो. ओके, कळालं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. ओके, नेक्स्ट तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे ती तुम्ही बुक मधून राईट डाऊन करून घ्यायची. बघा नेक्स्ट मग काय, दी फोर्स स्टॉप ऍक्टिंग व्हेन वी रिलीज दी स्ट्रिंग. ओके, जेव्हा आपण स्ट्रिंग रिलीज करतोय काय होणार आहे, फोर्स त्याच्यावर लावणं किंवा अप्लाय होणं काय होणार आहे, बंद होणार आहे. ओके, then because of that the direction of its velocity of that instant of a time. You may recall we have performed a similar activity previously in 5 which a 5 rupees coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc, that thus a force act on an object. बघा तिथे डेफिनेशन आली, the force act on an object is moving along the circle and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. मग इथून अंडरलाईन करायचंय कुठून पासून, बघा दसच्या पुढे दिलेलं आहे, a force act on any object moving along the circle and the directed toward the center of the circle. This is called the centripetal force.
एखादा ऑब्जेक्ट जर का सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल आणि त्याच्या फोर्सची डायरेक्शन ही केंद्रकाकडे असेल किंवा सेंटर ऑफ सर्कल पाशी असेल, ही डायरेक्शन असेल त्याची, तर त्या मोशन त्या फोर्स त्याचा जो काही फोर्स आहे अशा फोर्सला आपण काय म्हणू, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, कळालं सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट बघा, सेंट्रिपिटल मीन्स दी सेंटर सिकिंग. ओके, the object try to go towards the center of the circle because of force. ओके, आता इथे काय झालं बघा की आपण 9th ला असताना पण एक ऍक्टिव्हिटी बघितली. एक आपण कॉइन घेतला आणि तो कॉइन आपण एक डिस्क मध्ये ठेवला आणि ते डिस्क कंटिन्युअसली आपण फिरवली. मग तो कॉइन काय करायचा, सर्क्युलेट मोशन मध्ये काय होतं त्याच्यामध्ये फिरायचा. ओके, जेव्हा आपण एकदम जास्त स्पीड ओढून दिला अचानक तो त्या डिस्कच्या बाहेर निघून जातो. म्हणजे काय होतं, तिथला आपला फोर्स अनबॅलन्स होऊन जातो आणि तो फोर्स म्हणजे 0 होऊन जातो तिथं. तेव्हा मग तो काय होऊन जातो, तिथून निघून जातो. ओके, सो इथं पण तेच होते. आपल्याला उदाहरण हेच लक्षात ठेवायचं आहे की एक स्ट्रिंग घेतली, त्या स्ट्रिंगला आपण एक स्टोन बांधलाय. जेव्हा आपण स्टोन फिरवतो तेव्हा त्याच्यावर एक फोर्स अप्लाय होतो, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स हा मुव्हिंग ऑब्जेक्ट वरच अप्लाय होतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तो मुव्हिंग ऑब्जेक्ट कोणत्या मोशन मध्ये पाहिजे, सर्क्युलर मोशन मध्ये पाहिजे विथ द कॉन्स्टंट रेडियस. ओके, नेक्स्ट बघा, यू नो दी मून. ओके, आपण सर्वांना माहिती आहे मून विच इज दी नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ गोज राउंड इन इट ए डेफिनाइट ऑर्बिट. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून एज वेल एज द स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. बघा, चंद्र पण हा एक प्रकारचं उदाहरण सांगता येईल, कारण की चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय म्हटल्यावर तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. ओके, त्यांच्यामधलं डिस्टन्स चेंज होतंय का, नाही होत तिथे डिस्टन्स. सो त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणता फोर्स लागत असेल, पृथ्वी आणि चंद्र मध्ये सेंट्रिपिटल फोर्स. डू यू थिंक सम फोर्स इज अ कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन दी मून. म्हणजे आपल्याला असं क्वेश्चन पडलं पाहिजे की मग हे पण त्याच पोझिशन मध्ये ना, जसं आपण स्ट्रिंग आणि स्टोन घेतला आणि ते सर्क्युलेट मोशन मध्ये फिरवलं, तसंच आपलं अर्थ आणि मून. ओके, अर्थ आणि मून पण ह्या त्याच पोझिशन मध्ये. ओके, कारण की अर्थच्या सभोवताली कोण फिरतो, आपला चंद्र फिरतो. ओके, व्हॉट मस्ट बी डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. तर या फोर्सची डायरेक्शन काय असेल, हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो फोर्स ऍक्टेड ऑन इट. म्हणजे त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो की नाही ते पण आपल्याला माहिती पाहिजे, किंवा असं होत असेल का. डू दी अदर प्लॅनेट्स इन दी सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड दी सन इन दी सिमिलर फॅशन. इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम, व्हॉट मस्ट बी दी डायरेक्शन. म्हणजे हे आता आपण चंद्र आणि पृथ्वीबद्दल बघितलं, याच्यामध्ये काय आढळलं आपल्याला की यांच्यामध्ये पण सेंट्रिपिटल फोर्स येत असेल का. जर का येत असेल तर आपण काय करणार, आपल्याला मग काय सांगता येईल इथं की याच्यामध्ये जर का या सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल विथ कॉन्स्टंट रेडियस, तर काय होणार आहे, तिथं सेंट्रिपिटल फोर्स लावला जाणार आहे. मग असेच भरपूर ग्रह तारे आहेत, त्यांच्यामध्ये असं होतं का, फॉर एक्झाम्पल सनच्या अराउंड कोण प्रदक्षिणा घालतं, अर्थ. ओके, मग त्यांच्यामध्ये पण कोणता फोर्स लागला गेला का, असे क्वेश्चन त्यांनी याच्यात दिलेले आणि त्या क्वेश्चनचे आन्सर आहेत. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. From the above activity example and the question, it is clear that for the moon to go around the earth, म्हणजे जेव्हा पृथ्वीच्या सभोवताली चंद्र फिरतो तेव्हा काय होतं बघा, there must be force which is exerted on the moon and this force must be exerted by the earth which attracts moon towards itself. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये पण काय होतं, हा सेंट्रिपिटल फोर्स काय होतो, अट्रॅक्ट, म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स तिथं अप्लाय केला जातो. ओके, तिथं तो आपल्याला दिसतो. नेक्स्ट बघा, सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड इटसेल्फ. म्हणजे सन पण काय करतो की जे अदर प्लॅनेट आहेत त्यांना पण काय करतो, अट्रॅक्ट करतो स्वतःभोवती. मग हे सर्व कशामुळे होतं, सर्व होतं सेंट्रिपिटल फोर्स. कारण की चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधले जे काही कॉम्बिनेशन आहे ते कसं आहे की आपली पृथ्वीच्या सभोवताली तो चंद्र कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो विथ दी कॉन्स्टंट रेडियस. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की तिथं सेंट्रिपिटल फोर्स हा अप्लाय केला जातो. ओके, हा तुमचा नेक्स्ट पॉईंट होता, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तुम्हाला जर काही डायग्राम काढून घ्यायची असेल तर मग याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, देन मी याच्यानंतर ते इरेज करणार.